आजच्या घटकाला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी काल झालेल्या घटकावर आधारित जी आपण टेस्ट दिली होती, त्या टेस्टमध्ये जे मुद्दे वाचण्यासाठी दिले होते, त्याचबरोबर काही आपल्याला सराव करण्यासाठी टेस्ट दिल्या होत्या, त्या आपण सोडवल्या असतीलच. जर नसतील सोडवल्या तर जरूर हा पिरियड झाल्यानंतर सोडवा, जेणेकरून आपला सराव जास्त होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी कालच्या टेस्टमधला थोडक्यात एक आपण आढावा स्वरूपात आपण घेऊया, की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की काय कालच्या टेस्टमधून आहे. तर कालची टेस्ट जवळपास 8 जणांनी सोडवलेली. त्यामध्ये 1, 2 गणेश सर, त्यानंतर डोके सर, मनीषाताई, उन्नती होनकडे मॅडम, त्याचबरोबर लोखंडे मॅडम, दहिवले सर यांनी 100% मार्क मिळवत त्या ठिकाणी प्रथम क्रमांक सर्वांनीच मिळाले. तर खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर पुजारी सर आणि पुजारी सर 95, वाकोरे मॅडम देखील 95 आहेत आणि किसन जाधव सर 80 वर आहेत. म्हणजेच या सर्वांनी प्रथम द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. तर त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर आपण आपल्या आजच्या घटकाला सुरुवात करूया. जर तुम्हाला म्हणजे अभ्यास करत असताना एखादी ॲड आली, एखादं काय आलं, तर ती स्किप करून शिकत जावा. कारण जर तिथं त्या ॲडला रिस्पॉन्स देत गेलात, तर तुमचं त्या ठिकाणी अभ्यासावरती परिणाम तर होईलच, परंतु त्यांनी वेगळी डिमांड तुमच्याकडून करतील. म्हणून टीचमेटमध्ये जर कुठून डिमांड कशाची व्हायला लागली पैशाची, तर करू नका, त्यांना देऊ नका. असं एक विनंतीवाजा आपल्याला सांगणं आहे. त्यानंतर आजच्या आपल्या घटकाची माहिती देणार आम्ही तुम्हाला थोड्या वेळात करू फोन. हा हा. त्या ठिकाणी आज आपण पुढचा घटक घेतोय बालमानसशास्त्र या विभागातील शैक्षणिक मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने. आपल्याला माहिती की आपण बालकाचं ज्यावेळेस अध्यापन परिणामकारक होण्यासाठी प्रयत्न केला, त्यानंतर त्या बालकामध्ये प्राप्त झालेल्या ज्ञानाचं मूल्यमापन करणं खूप गरजेचं असतं. आणि हे मूल्यमापन करण्यासाठी शैक्षणिक मूल्यमापन करण्यासाठी तंत्रे आणि साधने ही विविध पद्धतीने वापरली गेली पाहिजेत. यामध्ये पूर्वी जी साधनं वापरत होती त्यामध्ये बदल होत गेला आणि नवीन नवीन पद्धतीने या साधनांचा वापर केला जाऊ लागला. जर आपण पूर्वीचा काळ पाहिला, साधारण 25 वर्षापूर्वीचा, त्यावेळी एक ठोक स्वरूपामध्ये म्हणजे ठोकताळ्या स्वरूपामध्ये एक प्रश्नपत्रिका दिली जायची आणि त्या प्रश्नपत्रिकेवर आधारित परीक्षा दिली की त्यावरून त्या विद्यार्थ्याचा निकाल तयार होत असत. परंतु त्यावेळेची साधनं, तंत्र ही म्हणजे जुन्या पद्धतीची होती आणि आता त्यामध्ये बदल होऊन नवीन पद्धतीने आली आणि आपण CCE नावाचं मूल्यमापन तंत्र वापरू लागलो. त्यानंतर या शैक्षणिक मूल्यमापनाची संकल्पना काय आहे हे आपण समजून घेऊया. तर शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी काय शिकले, कितपत शिकले, त्यांना किती समजलं, कोणत्या बाबींमध्ये सुधारणा आवश्यक आहे, ह्या शोधण्यासाठी जे मोजमाप किंवा विश्लेषण केलं जातं, त्याला शैक्षणिक मूल्यमापन असं म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शिकवणे, तपासणे, विश्लेषण करणे आणि सुधारणे ही त्या प्रक्रियेतील 4 टप्पे आहेत. ही प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया म्हणजे मूल्यमापन. एखादी प्रक्रिया जरी आपण वगळली, तरी त्या प्रक्रियेचा मूल्यमापन ह्या पूर्ण तत्वाशी संबंध येत नाही किंवा कमी भरते. यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे शैक्षणिक मूल्यमापनाची उद्दिष्ट कोणती? तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेणे, शिकण्यातल्या अडचणी ओळखणे, त्याचबरोबर अध्यापन पद्धती सुधारण्यास मदत करणे, ह्या बाबी आहेत. तर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देणे
आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे अशा उद्दिष्टांचा या ठिकाणी अभ्यास या शैक्षणिक मूल्यमापनाच्या पाठामध्ये केला जातो. यानंतर पुढचा मुद्दा येतो, शैक्षणिक मूल्यमापनाचे प्रकार कोणते आहेत? तर शैक्षणिक मूल्यमापनाचे प्रकार पाहत असताना आपल्याला महत्वाचे प्रकार आहेत. तर प्रारंभिक मूल्यमापन, ज्यावेळेस अध्यापन सुरू करण्यापूर्वी घेतलं जातं त्याला प्रारंभिक मूल्यमापन असं म्हणतात. म्हणजेच विद्यार्थ्यांची आधीची तयारी ज्ञान समजण्यासाठी उपयोगी आहे का? तर त्याला जर तो तयार असेल तरच त्याला त्या ठिकाणी आपण शिकवणं हे परिणामकारक होऊ शकतं आणि त्यातून प्राप्त होणारं ज्ञान देखील परिणामकारक आपल्याला मिळू शकतं. अन्यथा त्यामध्ये आपण पूर्णपणे सपशेल फेल ठरतो. अशामुळे मूल्यमापन प्रारंभिक स्वरूपात एक अंदाज घेऊन त्यावरून आपल्याला मूल्यमापनाची पद्धत कोणती वापरायची किंवा प्रकार कोणते वापरायचे हे त्यावरून ठरवता येतात. सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन म्हणजेच हे आता आपल्याला करायचं शाळेमध्ये आपण करत बी आहोत त्या दृष्टीनं की शिकवताना सतत केले जाते आणि लहान चाचण्या, प्रश्नोत्तर, प्रकल्प पद्धत, निरीक्षण पद्धत इत्यादी पद्धतींचा यामध्ये वापर केला जातो. सतत म्हणजे काय करायचं, तर आपण ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला आता वाचन शिकवायचंय आपल्याला, तर प्रत्यक्ष त्याला वाचन घेऊन वाचायला लावणं, एवढा वेळ आता नवीन पद्धतीमध्ये आपल्याकडे कमी राहतो. वर्गामध्ये 40-50 विद्यार्थी असतील, तर तेवढा वेळ आपण त्यांच्यासाठी देऊ शकत नाही. त्यावेळेस आपण काय करायचं, तर जे धडा शिकवतोय, त्या धड्याचं आपण वाचन करण्याऐवजी प्रत्येक विद्यार्थ्याला 2-2, 2-2 ओळी वाचायला लावल्या, तर आपलं वाचन पण होतं आणि त्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन पण होतं. त्याचबरोबर प्रश्नोत्तर करत असताना काही विद्यार्थ्यांना प्रत्येकाला संधी मिळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, की पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या ओळीतून देणं, एखादा उतारा आहे, त्या उतारा म्हणजे एक धडा आहे, धड्याचे 5 भाग करून पहिला भाग पहिल्या ग्रुपने करायचा, दुसरा भाग दुसऱ्या ग्रुपने करायचा, तिसरा भाग तिसऱ्या ग्रुपने. त्यावर प्रश्न तयार करणे वेगवेगळ्या पद्धतीचे, त्याचं प्रेझेंटेशन करणं, हे त्या गटाकडे काम द्यायचं. जेणेकरून त्या प्रकल्पासारखं काम ते विद्यार्थी करतील आणि त्यांचं सर्वांगीण मूल्यमापन करायला आपल्याला सोपं जाईल. यानंतर आहे अंतिम मूल्यमापन. यामध्ये अध्यापन पूर्ण झाल्यानंतर घेतलं जातं. उदाहरणार्थ सत्र अखेरची परीक्षा, वार्षिक परीक्षा याला अंतिम मूल्यमापन असं म्हणतात. अंतिम मूल्यमापनाची देखील काठिण्य पातळी कमी करत आणली. पहिली अगोदर चाचणी 50 मार्काची आणि लेखी परीक्षा 100 मार्काची असं 300 मार्कांचा एक 150 मार्क पहिल्या सत्रात आणि 150 मार्क दुसऱ्या सत्रात असं 300 मार्कापैकी निकाल लावला जात होता. आता ते कमी करून चाचणी त्यामध्ये ओपन बुक टेस्ट म्हणतो आपण त्याला, त्या आकारिक मूल्यमापनमध्ये घातल्या आणि आपल्या त्या ज्या टेस्ट घेतो आपण त्या देखील आकारिक मूल्यमापनामध्ये ठरवून आपल्याला आकारिक आणि संकलित अशा 2 पद्धती लावल्या. संकलित म्हणजे सत्र अखेर घेतली जाणारी टेस्ट आणि आकारिक म्हणजे वर्षभर घेतले जाणारे मूल्यमापन यांचा आढावा घेऊन आपण त्याचं सत्र अखेर 100 मार्क म्हणजेच आकारिक आणि संकलित मिळून 100 मार्काचं मूल्यमापन करतो आणि त्यावरून आता एका सत्रात 100 म्हणजे अशा 2 सत्रातल्या 200 मार्काचं मूल्यमापन त्याच्याकडून आपण त्यावरून त्याचं वार्षिक अंदाज ठरवू किंवा निकालपत्रक ठरवतो. यानंतर शैक्षणिक मूल्यमापनाची तंत्रे कोणती तर मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींना तंत्रे असे म्हणतात. अगोदर एक 25 वर्षाखाली म्हणजे 2000 सालाच्या अगोदर काय केलं जायचं, हे निरीक्षण, मौखिक वगैरे काही भाग नव्हता त्यावेळेस. त्यावेळेस फक्त काय असायचं, एक मोठी म्हणजे छोटी प्रश्नपत्रिका दिली जायची वहीच्या पानाएवढी आणि त्याची भली मोठी 10-15 पानांची उत्तरपत्रिका तयार व्हायची आणि तेवढं सगळं सोडवलं, की त्या मुलाचा निकाल त्याच्यावरून ठरायचा. म्हणजेच थोडक्यात काय होतं, तर सर्वसमावेशक मूल्यमापन केलं जात नव्हतं. सगळ्या बाबींचं सर्वांगीण मूल्यमापन केलं जात नव्हतं आणि विद्यार्थी त्यामध्ये वेगवेगळे घडत त्यांच्यातली कौशल्य विकसित होत नव्हती. होत असतील, नाही असं नाही, कारण त्या काळातच आपण घडलेलो आहे. परंतु ती पद्धत वेगळी होती आणि आता नवीन आधुनिक पद्धतीनुसार आपण वेगवेगळ्या पद्धत्या किंवा प्रमुख तंत्रे वापरतो. त्या कोणती आहेत, तर आपण त्याचा आढावा घेऊया. पहिली आहे निरीक्षण पद्धत. शिक्षक विद्यार्थ्यांच्या वर्तन, सहभाग, कौशल्यांचे निरीक्षण करतो आणि त्याच्या नोंदी त्या दैन
नोंदवहीमध्ये घेतो आणि त्याचा उल्लेख शेवटी निकालामध्ये केला जातो. त्यानंतर मौखिक परीक्षा, प्रश्न विचारून विद्यार्थ्यांची समज तपासली जाते. आता यासाठी औपचारिक पद्धतीने मी तुमची परीक्षा घेणार आहे, तुम्ही उत्तरे द्या, अशा प्रकारे जर आपण वाक्यरचना वापरली तर विद्यार्थी थोडेसे वेगळे होतात. तर असं न करता ज्यावेळेस आपण धडा शिकवतो, म्हणजे पाठ शिकवतो, पाठातला घटक निवडलेला असतो, उपघटक. तेवढा उपघटक झाला, की लगेच त्यावर आधारित जर 1, 2, 4 प्रश्न टाकले, की त्या विद्यार्थ्यांमधून कुणी लवकरात लवकर जास्त ज्ञान कॅप्चर केलंय किंवा प्राप्त केलंय हे आपल्याला समजतं आणि मग त्याला आपण लक्षात घेतो. 1 मिनिट फक्त. आणि त्याला स्कॉलरशिपचं पुस्तक घ्या की तेवढं प्रश्नपत्र. नमस्कार. प्रश्नपत्रिकांचं पुस्तक घ्या ना. बरं, बरं चालतं. त्याचे झेरॉक्स काढा त्या उत्तरपत्रिकाच्या. एक 20 काढा. हां, 20 पण पहिल्या नाही, उत्तरपत्रिका आहेत ना. हां, तर आपण पुढे जाऊया. पालकाचा फोन होता. तर मौखिक परीक्षा, त्यानंतर लेखी परीक्षा. यामध्ये आता आपल्या परीक्षा पद्धती देखील बदलल्या. निरीक्षण पद्धती आली, मौखिक परीक्षा आल्या. माझा थोडा जयश्वर आहे. माझा क्लास चालू आहे. मी परत करू फोन तुम्हाला? बरं, बरं. हां, हां, हां. हां, तर आपण परीक्षा पद्धती पाहत होतो. तर लेखी परीक्षा, त्यामध्ये प्रश्नपत्रिका देऊन विद्यार्थ्यांचं ज्ञान मोजलं जातं. अगोदर कसं होतं, की 100 मार्काची लेखी परीक्षा घेतली जात होती आणि 100 पैकी 80 मार्काची लेखी आणि 20 मार्काची तोंडी असं ठरवलं जायचं. परंतु त्यामध्ये बदल करून आता ज्यावेळेस आपण आता परीक्षा घेतो त्यावेळेस वेगवेगळ्या आहेत. तर लेखी परीक्षेचं प्रमाण थोडं कमी केलंय. थोडं म्हणण्यापेक्षा बरचसं कमी केलंय. त्यामध्ये आकारिक आणि संकलित असे दोन्ही मिळून एकत्रित ठेवल्यात आणि त्याचं प्रमाण दोन्ही मिळून 100 आहे. मग ते पहिली दुसरीला 30-70 आहे, 40-60 आहे, 50-50 आहे, 60-40 आहे. अशा पद्धतीने आणलं आणि हायेस्ट जे वर्ग आहे त्यांना 60-40 वर नेऊन ठेवलंय. त्यापेक्षा जास्त नाही. त्या 60-40 मध्ये आपण त्यांना त्या 60-40 मध्ये सुद्धा परत 10 मार्काचं तोंडी म्हणजे 50 मार्काचंच फक्त लेखी दिलंय. त्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप पाहिलं आपण तर राज्य शासनाकडून आत्तापर्यंत म्हणजे ह्या दोन्ही प्रश्नपत्रिका आपल्याला पुरवल्या जातात. भली मोठी प्रश्नपत्रिका असते आणि एका पानावर 1 नाही तर 2 प्रश्न आपल्याला दिलेले असतात. म्हणजे 10-10 प्रश्न या ठिकाणी 50 मार्कासाठी विद्यार्थ्यांसमोर मांडलेले असतात. त्यानंतर आहे प्रायोगिक परीक्षा पद्धत. म्हणजे प्रयोगात्मक परीक्षा पद्धतीमध्ये काय होतं तर विज्ञान, कला, कौशल्य यांचा समावेश या परीक्षा पद्धतीमध्ये होतो आणि केला जातो. आणि आता एक आपण सगळे शिक्षक बांधव आहोत बरं का. मला आवर्जून सांगायचं की आपण ज्यावेळेस या प्रयोग करतो ना, त्या प्रयोगाचं मूल्यमापन करत असताना किंवा केलं गेलं पाहिजे. काही हायस्कूल आहेत. आपण प्रायमरीला नाही एवढे प्रयोग करू शकत बरं का. थोडेच प्रयोग आहेत. परंतु हायस्कूलसाठी जास्त प्रयोग शाळाच नाहीत. म्हणजे प्रयोगशाळाच नाहीत त्यांच्याकडं. मी आता माझ्या मुलांचं सुद्धा पाहिलं ना, तर शेवटी 10वी मुलाला आल्या काही प्रयोग, परंतु मुलीचे तर एकही प्रयोग झाला नाही वर्षभरात. तर ते प्रयोग होणं गरजेचं आहे. जर आपले कोण मुलं शाळेत जात असतील, तर ते शाळेशी संपर्क साधून
मुलांना ऍक्च्युली प्रयोग करण्याची मग तो फक्त रसायनशास्त्राचाच प्रयोग नाही किंवा म्हणजे फिजिक्सचा असेल, केमिस्ट्रीचा असेल किंवा बायोचा असेल, ते प्रयोग त्यांनी हाताळले पाहिजेत, स्वतः केले पाहिजेत. तर त्या विद्यार्थ्यामध्ये ते कौशल्य प्राप्त होतं. मग काय होतं, एखादा रॉड आहे, त्याचा व्यास कसा मोजायचा, त्याच्यासाठी वापरलं जाणारं भौतिकशास्त्रातलं म्हणजे फिजिक्स मधलं यंत्र कोणतं आहे, हे आपण त्या आपल्या विद्यार्थ्यामध्ये, मुलांमध्ये, आपल्या स्वतःच्या मुलाचं आपण करूया. तिथून पुढं मग नंतर इतरांसाठी त्या ऑटोमॅटिकच उपलब्ध होऊन जाईल. तर ही त्या शाळेबरोबर संपर्क करून ह्या प्रयोग करण्याच्या पद्धतींचा ते काय करतात माहिती आहे का? फक्त ज्यावेळेस परीक्षा आहे, त्यावेळेसच फक्त काहीतरी आपलं उघड-धोबडपणे सांगायचं आणि ती वेळ मारून न्यायची असं करतात. तर ते न करता प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करण्याला प्राधान्य द्या, असं एक आग्रह धरला तर त्याचा फायदा त्यांना 11वी-12वी मध्ये होतो, असं माझं मत आहे. यानंतर आहे प्रकल्प पद्धत. विद्यार्थ्यांना एखादे काम प्रकल्प देऊन ज्यावेळेस विद्यार्थ्यांकडून आपण करून घेत असतो, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यामध्ये त्या प्रकल्पामधली अ, चं मूल्यमापन देखील केलं गेलं पाहिजे. आपल्याला थोडा वेळ घेतो आज जरा. प्रकल्पावरून एक पद्धत सांगतो. एक फिनलँडचा विद्यार्थी होता. फिनलँड म्हणजे मी स्टोरी लिहिलेली आहे, तुम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध करून देईन. फिनलँडच्या शाळेमध्ये आपल्या असंच 6वी-7वी चा वर्ग होता. त्या वर्गामध्ये तो विद्यार्थी असा अभ्यासात मग्न राहत नव्हता. असा विचारात मग्न असायचा फक्त. त्याला अभ्यास असं प्रेझेंट करत नव्हतं. त्याच्या डोक्यात काहीतरी टेन्शन असल्यासारखं राहायचा. शिक्षकाने त्याची स्टोरी जाणून घेतली आणि त्याच्यावरती आधारित केस स्टडी केली आणि सांगितलं, की "तू काय कर, कुठं राहतो?" वगैरे. तो इंडियन होता आणि त्याला विचारलं गेलं आणि त्याला एक काम दिलं. त्यावेळेस त्याच्या आई-वडिलांकडं आला तो. आई-वडिलांना भेटला आणि त्याला सांगितलं, की "ह्याला अभ्यास नको करायला. आपण ह्याला एक केस स्टडी देऊया." आणि ह्याला एक स्टडी वर्क दिलं आणि 1 महिन्यानंतर आपण त्या वर्कवर आधारित प्रेझेंटेशन ऐकूया. म्हणजे प्रोजेक्ट दिला त्याला एक. मग त्या मुलाला त्याचे आई-वडील म्हणले, "अहो त्याला शाळा शिकवायची. आता 6वी-7वी ला तो अभ्यास करायला पाहिजे, तर असं कसं जमणार आहे?" त्यावेळेस त्या शिक्षकाने त्यांना समजून सांगितलं, की त्यातून त्या विचारातून त्याला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे आणि तो कसा काढला जाईल, तर त्यासाठी त्यांनी काहीतरी वर्क करायचं म्हणजे प्रकल्प करायचा आहे. तो प्रकल्प काय दिला होता त्याला, की तुमच्या फॅमिलीचा ट्री डायग्राम बनवायचा. म्हणजेच नावं, त्यांचे फोटो आणि त्यांची माहिती अशा स्वरूपात प्रकल्प तयार करायचा होता. आपण देखील आपल्या शाळांमध्ये हा करू शकतो. साधा सोपा आहे, की आपलं नाव पहिल्यांदा, आपला फोटो आणि आपली माहिती. त्यावरती नाव लिहिलं जाईल. आपल्या बहिणींचं ज्या असतील त्या बहीण-भाऊ म्हणजे एका लाईनमध्ये बहीण-भाऊ आले. त्यावरती आपले वडील आणि आई यांचे फोटो आणि त्यांची माहिती. त्याचबरोबर त्या लाईनमध्ये आपले काका येतील, त्यांची काकू येतील आणि त्यांची मुलं कोणती असतील त्यांची माहिती. असं करत-करत आजोबा, पणजोबा, त्यानंतर त्यांच्या भाऊ-बहिणी कोण-कोण आहेत ते. ही स्टोरी गोळा करायला त्याला 1 महिना गेला आणि ह्या स्टोरीमधून त्याने जी नाती तुटली होती, त्या नात्यांना जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून ज्यावेळेस 1 महिन्यानंतर प्रेझेंटेशन आलं, त्यावेळेस शिक्षकाने त्या आई-वडिलांना बोलावलं आणि स्वतः आई-वडील देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून हे प्रेझेंटेशन ऐकलं. त्यावेळेस त्या आई-वडिलांना म्हणजे रडायला आलं. ते इंडियनच होते. त्यांनी सांगितलं, की "जे नाती आम्हीच कधी अनुभवली नव्हती, आम्हीच कधी ओळखली नव्हती, ते आमच्या मुलांमध्ये प्रेरण्याचं काम तुम्ही या प्रकल्पाच्या माध्यमातून केलं आणि आमचा मुलगा जे विचारात गुंग झाला होता, ज्या विषयातून तो वेगळ्या ट्रॅकवर जात होता, त्याला बाहेर आणण्याचं काम म्हणजे मोबाईलपासून तोडण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे. तर तुम्ही केलं त्याबद्दल त्या शिक्षकाचं अभिनंदन केलं त्यांनी आणि त्या मुलामध्ये एक त्याच्या नात्यातली सगळी त्या ठिकाणी जोडली गेली आणि त्या सुदैवाने ते विस्कटलेलं कुटुंब एकत्र आलं. हा प्रकल्पाचा फायदा होऊ शकतो. एक मी सांगितलंय याच्यापेक्षा वेगवेगळे प्रकल्प आपण राबवत असता. त्यांचा देखील आपण अभ्यास त्या ठिकाणी करू शकतो. यानंतर 5वा मुद्दा आहे मूल्यमापनाची साधनं कोणती-कोणती? तर प्रश्नपत्रिका आहे आपल्याला, चेकलिस्ट आहे, रेटिंग स्किल आहे, त्यानंतर अभिलेखी नोंद आहे, त्यानंतर पोर्टफोलिओ आहे, प्रगतीपत्रक आहे किंवा फीडबॅक आहे. अशा पद्धतीने आपण ही साधनं वापरू शकतो. यातील प्रभावी मूल्यमापनाचं वैशिष्ट्य काय तर उद्दिष्टांशी सुसंगत असावं. आपण जे मूल्यमापन करणार आहे त्याचं उद्दिष्ट फिक्स असावं आणि ते विश्वासार्ह असावं. नाहीतर त्याला विश्वास नसला तर ते काहीच उपयोगाचं होणार नाही आणि वस्तुनिष्ठ असावं. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी देणारं असावं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारे असावे. त्याचबरोबर शिक्षकांसाठी महत्त्वाचे मूल्यमापन काय आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिकण्याची पातळी कळते. त्याचबरोबर अ,
अध्यापनात सुधारणा करता येते, वैयक्तिक फरक समजतो आणि योग्य मार्गदर्शन करता येते. यानंतर काही व्याख्या आपल्याला माहितीसाठी घेऊया आपण. यामध्ये शैक्षणिक मूल्यमापन म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, समज, वृत्ती, प्रगती यांचे मोजमाप करण्याचे, विश्लेषण करण्याची प्रक्रिया म्हणजे शैक्षणिक मूल्यमापन होय. आपल्याकडं आता आपण 20 तारखेला जी टेस्ट देतो ऑनलाईनमध्ये, कालच्या 23 तारखेला दिली पहा. त्यामधून विश्लेषण केलं जातं, की कोणती गणिते किंवा कोणत्या स्तरामध्ये किती मुले आहेत आणि त्यावरून आपण काय काम केलं पाहिजे, अशा प्रकारे त्याचं मूल्यमापन करता येतं. यानंतर आहे मापन. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे संख्यात्मक स्वरूपात गुण, टक्केवारी केलेलं मोजमाप होय. आता आजच मी ज्यावेळेस स्कॉलरशिपचे सराव पेपर घेतोय, तर 100 प्रश्नपत्रिकांचा टार्गेट आहे. तर त्या प्रश्नपत्रिकांचा चार्ट बनवायला सांगितलं मुलांना, की तुमचं नाव पहिल्यांदा, म्हणजे नाव म्हणजे अनुक्रमांक आपला, परीक्षा क्रमांक, दिनांक आणि त्यापुढे मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता अशा 4 मार्कांचा 4 विषयांचे मार्क लिहायचे. म्हणजेच बरोबर आलेले प्रश्न, त्यापासून होणारे मार्क आणि मिळणारी टक्केवारी. असं एका दिवसाचं झालंय. एका दिवसामध्ये 2 पेपर होता येतं. तर वरती लिहिला, तर त्यानंतर त्याच खाली एक रेष मारून खालच्या ओळीला लिहायचे. मग आता काल मराठीला मला जर 22 मार्क मिळाले आणि आज 17 मार्क मिळाले, तर आजच्या अवघड पेपर होता. त्या अवघडमध्ये कोणते प्रश्न मला अवघड गेलेत, त्यावर मी विचार करेन आणि त्याचा सराव करेन. म्हणजेच थोडक्यात तर त्याचं टक्केवारीचं मोजमाप आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर आहे मूल्यांकन. मापनातून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करता आलं पाहिजेत. म्हणजे जी माहिती तुमच्याकडे संकलित होणार आहे, ती तुम्हाला व्यवस्थित मांडता आली पाहिजेत आणि ते प्रगतीपत्रकाच्या रूपाने त्या पालकांपर्यंत पोहोचते. यानंतर आहे चाचणी. चाचणी म्हणजे विद्यार्थ्यांचे ज्ञान, समज किंवा कौशल्य तपासण्यासाठी दिलेली प्रश्नांची नियोजनबद्ध मालिका म्हणजेच चाचणी होय. यानंतर आहे निरीक्षण तंत्र. निरीक्षण तंत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या वर्तन, सवयी, सहभाग आणि कौशल्यांचा अभ्यास करण्यासाठी शिक्षकाने प्रत्यक्ष पाहून नोंद करणे, ही प्रक्रिया म्हणजे निरीक्षण तंत्र होय. यानंतर आहे मौखिक परीक्षा. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समज आणि ज्ञानाची तपासणी करण्याची पद्धत म्हणजे मौखिक परीक्षा होय. यानंतर लेखी परीक्षा. विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात प्रश्न देऊन त्यांच्या ज्ञानाचे मूल्यमापन करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया म्हणजे लेखी परीक्षा होय. यानंतर प्रयोगात्मक परीक्षा आपण पाहिल्या मागे, त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती किंवा प्रयोग करून त्यांचं कौशल्याचं मूल्यमापन करता येतं. त्यानंतर आहे चेकलिस्ट. चेकलिस्टमध्ये काय आहे, तर साधारण विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या विशिष्ट गुण, कौशल्ये किंवा वर्तनाची किंवा उपस्थिती अनुपस्थितीची नोंद होण्यासाठी तयार केलेली यादी म्हणजे चेकलिस्ट होय. ही चेकलिस्ट म्हणजे काय, तर समजा दर मंगळवारी आपण चेकलिस्ट अशी देऊ शकतो, की नखे काढलेले आहेत का? केस कापलेले आहे का? अंघोळ दररोज करतो का? दररोज स्वच्छ राहतो का? गणवेश किती दिवस घातला? बूट किती दिवस घातला? त्यानंतर त्याचे किती पाठ वाचून झाले? त्यानंतर किती पाठावर गणितामध्ये बेरजेचे 10 गणिते किती दिवस केले? अशा पद्धतीने चेकलिस्ट आपण त्याच्याकडून करून घेऊ शकतो. यानंतर रेटिंग स्किल. यामध्ये आपण प्रत्येक साइटवर गेल्यानंतर हे आपल्याला विचारलं जातं. तशाच प्रकारे आपण ज्यावेळेस दुकानात जातो, दुकानामध्ये विचारलं जातं. एखाद्या मॉलमध्ये जातो, तिथं देखील आपल्याला म्हणलं जातं, की तुम्ही रेटिंग द्या. याचा फायदा काय होतो, तर सोशल मीडियामध्ये हे रेटिंग स्केलनुसार तुमचं किती चांगलं आहे हे ऑनलाईन समजतं आणि त्यावरून ते कस्टमर तुम्हाला येतात. हे ऑनलाईन आपणच आपल्या मुलांसाठी देखील करू शकतो. अशा पद्धतीने 10 पद्धती झाल्यानंतर 10वी व्याख्या झाल्यानंतर आणि टोटल रेकॉर्ड म्हणजेच विद्यार्थ्यांच्या वर्तनाशी संबंधित महत्त्वाच्या घटनांची लेखी केलेली नोंद म्हणजेच नोंदवही थोडक्यात याला आपण म्हणू शकतो. यानंतर आहे पोर्टफोलिओ. विद्यार्थ्यांच्या कामांचे, प्रकल्पांचे किंवा प्रगतीचे संकलन केलेली फाईल, त्याला आपण संचयिका असं म्हणतो. ती संचयिका वर्षभर जमवून शेवटी वर्षाच्या अखेरला ती पालकांकडे सुपूर्द करणे म्हणजेच पोर्टफोलिओ होय. यानंतर तंत्रज्ञानमध्ये तंत्रे आणि साधने यांची व्याप्ती काय काय आहे, तर मूल्यमापनाची व्याप्ती पाहत असताना बौद्धिक विकासाचे मूल्यमापन, त्यामध्ये भावनिक विकासाचे मूल्यमापन, शारीरिक कौशल्य विकासाचे मूल्यमापन, वर्तन आणि सवयीचे मूल्यमापन, अध्यापन
प्रक्रियेचे मूल्यमापन, अभ्यासाचे मूल्यमापन, शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्तता तपासणे, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकांचा विचार करणे आणि मार्गदर्शन व सुधारणा करणे. थोडक्यात काय सांगायचं तर शैक्षणिक मूल्यमापनाची व्याप्ती ही विद्यार्थी, शिक्षक, अध्यापक, अध्यापन प्रक्रिया आणि अभ्यास या सर्व घटकांपर्यंत विस्तृत असते. यानंतर याची उद्दिष्ट काय काय येतं तर विद्यार्थ्यांच्या शिकण्याची पातळी समजून जाणून घेणे, विद्यार्थ्यांची प्रगती मोजणे, अडचणी व कमतरता शोधणे, अध्यापन पद्धती सुधारण्यासाठी मदत करणे, योग्य मार्गदर्शन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करणे, शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्तता तपासणे, वर्गीकरण व पदोन्नतीस मदत करणे म्हणजे पुढील वर्गात पाठवण्यासाठी, श्रेणी देण्यासाठी याचा मूल्यमापनाचा सर्वात जास्त उपयोग होतो. अभ्यासक्रम व शिक्षण व्यवस्थेचे मूल्यमापन करणे. या ठिकाणी अभ्यासक्रम प्रभावी आहे का याचा अंदाज येतो. ज्या अभ्यासक्रमातून मुले जास्त प्रगत होतात किंवा पास होतात थोडक्यात, तो अभ्यासक्रम प्रभावी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर याचं थोडक्यात माहिती घेत असताना विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी व समजण्यास सोपे किंवा गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी या ठिकाणी मूल्यमापनाचा आपल्याला उपयोग होतो. या ठिकाणी वैशिष्ट्य कोणती तंत्रे आणि साधने यांची तर ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्या ठिकाणी सर्वांगीण विकासावर भर दिला जातो म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि शारीरिक विकासाचा विचार केला जातो. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे उद्दिष्टांची सुसंगत आहे, नियोजनबद्ध प्रक्रिया आहे. त्याचबरोबर गुणात्मक आणि परिमाणात्मक दोन्ही प्रकारचे या ठिकाणी अभ्यास केला जातो. गुणात्मक आणि परिमाणात्मक. त्या गुणात्मक म्हणजे मार्क आणि परिमाणात्मक म्हणजे वर्तन, कौशल्य आणि गुणात्मक यांचा अभ्यास केला जातो. अशा पद्धतीने निर्णय घेण्यासाठी उपयुक्त आहे. समजा विद्यार्थ्याची प्रगती, मार्गदर्शन आणि अध्यापनासाठी सुधारण्यासाठी निर्णय घेण्यास मूल्यमापन हे उपयुक्त ठरतं. वस्तुनिष्ठता, मूल्यमापन निष्पक्ष आणि न्याय असावे. विश्वसनीयता, मूल्यमापनातून मिळणारे परिणाम विश्वासार्ह असावेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मूल्यमापनाचे मुद्दे दिले तर, वैशिष्ट्य दिले तर. त्यानंतर लवचिकता, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विविध तंत्रे किंवा साधने वापरण्याची आपल्याला या ठिकाणी मुभा उपलब्ध केलेली आहे. त्यामध्ये लवचिकता दिलेली आहे. आपण ते तंत्र वापरू शकतो आणि सुधारणेला प्रोत्साहन देणारी प्रक्रिया ही मुलांच्या सुधारणेसाठी उपयुक्त आहे. शैक्षणिक मूल्यमापन ही सतत, नियोजनबद्ध आणि त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित प्रक्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं की त्यांच्या वस्तुनिष्ठतेवर आधारित आहे. यानंतर याचे सिद्धांत काय दिलेत आपण सिद्धांत समजून घेऊया की कोणते कोणते सिद्धांत दिलेत. तर यामध्ये उद्दिष्टांशी सुसंगतता आहे. त्या ठिकाणी सर्वांगीणता आहे, सर्वांगीणता, सातत्य आहे, वस्तुनिष्ठता आहे, विश्वसनीयता आहे, वैधता आहे, उपयुक्तता, लवचिकता, वैयक्तिक फरकांचा विचार आहे, तर मार्गदर्शनात्मक सिद्धांत या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी काही तज्ञांची मतं आपण जाणून घेऊया. रॅप्टायलरच्या मते या ठिकाणी तो म्हणतो की शैक्षणिक मूल्यमापन म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत हे ठरवण्याची प्रक्रिया होय. या ठिकाणी बेंजामिन ब्लूम यांच्या मतानुसार विद्यार्थ्यांच्या ज्ञान, समज, अनुप्रयोग, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन या शिकण्याच्या स्तरांचे मोजमाप करण्याची प्रक्रिया म्हणजे शैक्षणिक मूल्यमापन होय. तर नॉर्मनच्या मते शिक्षणाच्या उद्दिष्टांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत माहिती गोळा करून त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे शैक्षणिक मूल्यमापन होय. कॉर्नबॅकच्या मते मूल्यमापन म्हणजे निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करणे आणि तिचा उपयोग करणे होय. रॉबर्ट गॅग्नेच्या मते विद्यार्थ्यांनी शिकलेल्या कौशल्ये व ज्ञानाचे परीक्षण करून
शिक्षण प्रक्रियेची परिणामकारकता तपासणे म्हणजे मूल्यमापन होय. अशा पद्धतीने काही शास्त्रज्ञांनी व्याख्या मांडलेली आहेत. तज्ञांच्या मते शैक्षणिक मूल्यमापन हे शिक्षणाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांची प्रगती आणि अध्यापनाची परिणामकारकता तपासण्याची वैज्ञानिक प्रक्रिया आहे. ह्या सर्व तज्ञांचा वरच्या शब्दांचा विचार करून आपल्याला ही प्रक्रिया सांगता येईल. तर यातील थोडक्यात मुद्दे आपण समजून घेऊ की काय काय आपल्याला या पाठातून अभ्यासावे लागतील. या ठिकाणी शैक्षणिक मूल्यमापन ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप व विश्लेषण करण्याची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर हे केवळ परीक्षेपुरतं मर्यादित नसून सतत चालणारी प्रक्रिया आहे. मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्ये, वृत्ती आणि वर्तनाचा अभ्यास करता येतो. त्यानंतर मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, वृत्ती आणि वर्तनाचा अभ्यास करता येतो. तर शिक्षकाला अध्यापनातील त्रुटी ओळखून सुधारणा करता येतात. ज्या शिक्षकालाच कळालं नाही की आपलं काय काय राहिलंय, की काय चुकलंय किंवा काय आपल्याला बदल करायचा आहे, तर त्या विद्यार्थ्यामध्ये त्याची पुनराध्यापन होणार नाही. त्याची जी त्रुटी आहे ती भरून निघणार नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि कमतरता शोधण्यासाठी मूल्यमापन उपयोगी ठरतं. त्याचबरोबर शिक्षणाच्या उद्दिष्टांची पूर्तता झाली का नाही झाली हे समजतं. तर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकांचा विचार करून मार्गदर्शन देता येते. विविध तंत्रे म्हणजेच निरीक्षण, मौखिक, लेखिक प्रकल्प, तर साधने म्हणजे चेकलिस्ट, रेटिंग स्केल, पोर्टफोलिओ इत्यादी वापरले जातात. हे लक्षात ठेवा. आपले जे मध्ये तंत्रे वापरतो आपण, निरीक्षण, तोंडी काम, त्याचबरोबर उपक्रम, प्रकल्प, चाचणी, नंतर आपण इतर असा शब्द घेतो. ते ते येतात आपल्या तंत्रेमध्ये. आणि साधनं कोणती, तर चेकलिस्ट, रेटिंग स्केल, पोर्टफोलिओ यांचा साधनांमध्ये उपयोग केला जातो. तर मूल्यमापनमध्ये सर्वांगीण विकासावर आधारित असावे. आणि टीएटी परीक्षेमध्ये या घटकावर व्याख्या, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, सिद्धांत आणि साधने यावर आधारित प्रश्न येण्याची शक्यता असते. अशा प्रकारे या सर्व मुद्द्यांवर आधारित आज आपण या ठिकाणी थिअरी स्वरूपातल्या प्रश्नांचा आढावा घेतलाय किंवा समजून घेतलेत. थोडक्यात म्हणायचं तर मूल्यमापन ही प्रक्रिया आपल्या अध्यापनातील सगळ्यात महत्वाचा घटक असून एखाद्या गोष्टीचं जरी आपल्याकडून अध्यापन काही राहिलं असलं तर त्याची जाणीव करून देणारं एक तंत्र किंवा साधन असं आपण म्हणू त्याला. त्या साधनामुळे आपल्याला आपल्या प्रक्रियेत बदल कसा करता येईल किंवा आपण कशा पद्धतीने त्या आपल्या अध्यापनात सुधारणा करू शकतो आणि विद्यार्थ्यांमध्ये प्राप्त करण्याच्या गोष्टी किंवा त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याच्या बाबी आपल्याला समजतात आणि आपण आपल्या अध्यापनामध्ये त्या सुधारणा करून त्या विद्यार्थ्याकडून त्या गोष्टी यशस्वी पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीने आजचा घटक आहे. यानंतर जर या घटकाचं वाचन केलं तर आणखीन बरं होईल, कारण थोडेसे मुद्दे जरा जास्त आहेत. त्याचं वाचन जरूर करा आणि त्याचबरोबर त्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नसंच त्यामध्ये गाळलेल्या जागा असतील, एका वाक्यात उत्तरे द्या आहेत, म्हणजेच एका वाक्यात उत्तरे असणारे MCQ, त्याचबरोबर जोड्या लावा, नकारात्मक प्रश्न, आपले गोंधळ कुठं होतो ते नकारात्मक प्रश्नाच्या ठिकाणी होतो. आता माझा देखील झाला होता एक वेळेस, असं होतो आपला. परंतु ज्यावेळेस आपण मन लावून वाचतो त्यावेळेस ते प्रश्न अचूकतेकडे जातो आपण आणि आपले चुका टाळतात. म्हणून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. कालचं जर पाहिलं तर 9 जणांनी तर टेस्ट सोडवली 17 पैकी, परंतु स्टडी मटेरियल वाचण्यासाठी ना खूप कमी जण वाचतात. तर 7 जणांनीच वाचलंय. आपण जे 7 जण उपस्थित आहात एवढेच आहेत काही की वाचलेले फक्त, असं वाटतंय. असो, ज्यांनी राहत असतील त्यांनी प्रयत्न करा. ज्यांना वेळ भेटेल त्यांनी नक्की प्रयत्न करा. थोडे आहेत, आज 10 वाचले, उद्या 10 वाचण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जास्तीत जास्त सराव होईल. आजच्या घटकावर आधारित काही चर्चा असेल तर आपण करूया. बोला. कोणीतरी एक जण रोज बोलत जावा. कारण काय होतं, मी जे एकटा बोलण्याने
आपण ज्या आतापर्यंत 2-4 दिवस झालं पाहतोय, की विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती असावी. मग इथं शिक्षक केंद्रितच होऊ नये. तुम्ही देखील त्या चर्चेत थोडं-थोडं सहभागी होत चला. तुम्ही देखील तुमच्याकडच्या वेगळ्या प्रकल्पाच्या पद्धती असतील, तर त्या जरूर शेअर करा. मी आता तुम्हाला अ, ह्याची फिनलँडची सांगितली. तर माझ्या देखील वर्गातली एक पद्धत सांगतो आता. आहे वेळ आपल्याकडे तर थोडासा घेऊया आपला वेळ. तर वर्गात काय करावं आपण, की आपल्या नात्यातल्या सर्व नावांची एक यादी त्यांना करायला हवी. त्यांचे फोटो जमवायला हवेत. मग त्यावेळेस बरेच जण फोटो देत नाहीत. तरी देखील त्या विद्यार्थ्यांना आग्रह धरून मोबाईलवर फोटो काढून प्रिंट काढून आणा आणि त्या प्रिंट चिटकवा आणि त्यांची माहिती लिहा, त्यांची नावं लिहा, त्यांचं गावं लिहा, पत्ता लिहा, उंची लिहा, मोबाईल नंबर लिहा, त्यांचा स्वभाव लिहा. यावरून त्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासाची म्हणजे त्यांचा अभ्यास होईल. कोणाचा? त्यांचा म्हणजे त्या लोकांचा अभ्यास होईल आणि ते त्यांच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा धरू शकतात. अशा पद्धतीने तो प्रकल्प केला होता. त्याचबरोबर आपण आपल्या म्हणजे नात्यातले सर्वांना एकत्र टिकवून ठेवण्यासाठी जो प्रयत्न असतो, जर ते घरामध्ये विस्कटीकरण असेलच, तर ते आपण जास्तच आग्रह न धरता जेवढे एका तो देखील अनुभव मला आला, की आम्ही चौघच आहोत. म्हणजे 2 नवरा-बायको आणि त्यांच्या 2 मुली एवढ्याच कुटुंबात आहोत. तर तुम्हाला बाकीच्यांचं काय करायचं? तर त्या ठिकाणी जास्त आग्रह न धरता तुम्ही चौघाचच लिहा, चौघाचच चिटकवा माहिती आणि फोटो चिटकवा आणि त्यांचीच माहिती लिहा. जेणेकरून तेवढी जरी आली तरी आपल्याला प्रकल्पासाठी खूप छान आहे. अशा पद्धतीने आहे. तर तुमचा देखील वेगळा प्रकल्प काय असतील किंवा वेगळी तंत्रे कुठली वापरत असाल, तर ते देखील इथं सांगितले तरी चालतील. आम्हाला देखील नवीन समजतील आणि आपल्या बंधू-भगिनींना देखील माहिती होईल. बोला. एक जण रोज सांगत जावा, बोलत जावा त्या घटकावर आधारित. बोलणार आहेत कोण? नाहीत बोलत कोण. चला असू द्या. ठीक आहे. वाचन तर करा. नक्कीच वाचन करून आपण पुढचा भाग समजून घ्या. आजच्या या घटकासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आपण भेटूया उद्याच्या भागात लवकरच. तोपर्यंत शुभरात्री सर्वांना आणि पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. चला आपण थांबूया आणि भेटू उद्या शनिवारी पुढच्या भागात.